हितेंद्र ठाकूरांच्या नाकाखाली अंधार। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार, मुखाडा, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड आणि पालघर या तालुक्यातील दुर्गम परिसरातील आदिवासींची घोर फसवणूक अधिकारी, ठेकेदार आणि राजकीय नेत्यांनी ठरवून केल्याचे विदारक चित्र चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे। वसई पूर्वेच्या ग्रामीण भागात याच योजनेतील घोटाळेबाज ठेकेदारांनी धुमाकूळ घातला आहे। दुर्दैवाने या परिसरातील सत्ताधारी पक्ष म्हणून मिरवणारा बहुजन विकास आघाडी या पक्षाचा एकही नेता ठेकेदारांच्या घोटाळेबाज कारभारावर बोलायला आणि लोकांच्या हक्काचे पिण्याचे पाणी शाश्वत स्वरूपात मिळेल यासाठी भूमिका घ्यायला तयार नाही। पाहुयात यावरील हा खास रिपोर्ट। पारोळ, माजिवली, देपिवली, तिल्हेर, शिरवली, करंजोड, सायवन, मेढे, भिनार, आडणे, वडघर, कळंभोण, आंबोडे, नवसई, भाताणे, खार्डी, डोलीव याच परिसरात बहुजन विकास आघाडी पैकीच्या पैकी ग्रामपंचायतीचे सदस्य जिंकून ग्रामपंचायतींवर सत्ता गाजवत राहिली। पंचायत समिती, जिल्हा परिषद या पदांवर या परिसरातूनच ठाकूरांनी कार्यकर्त्यांची निवड केली। दुर्दैवाने आज या परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे। या परिसरातील गावांसाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर झालेल्या आहेत। योजनेची कामं सुरू आहेत, परंतु कामे चुकीच्या पद्धतीने आणि निकृष्ट स्वरूपाची होत आहेत। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी योजनेच्या कामांची अद्याप पुरेशी माहिती सुद्धा घेतलेली नाही। ठेकेदार कागदावर कामं पूर्ण करून बिलं काढून पळून जाण्याच्या तयारीत आहेत। ज्यांच्या नावावर योजनेच्या कामाचे ठेके आहेत ते ठेकेदार काम सुरू झाल्यापासून कामाच्या ठिकाणी आलेले नाहीत। यूपी, बिहारच्या व्यक्तींकडे कामांचे ठेके देऊन ठेकेदार निकृष्ट स्वरूपाचे काम करून कामाचा लेखाजोखा कागदावर पूर्ण करून फक्त शासकीय तिजोरीतून बिलाचे पैसे उकळण्याची मोहीम राबवत आहेत। या ठिकाणी जी कामं सुरू आहेत त्या कामांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाणी मिळेल का, काम योग्य पद्धतीने सुरू आहे का याचा साधा आढावा बहुजन विकास आघाडीच्या एकाही पदाधिकाऱ्याने घेतलेला नाही। राजकीय पटलावर पारोळ, माजिवली, देपिवली, तिल्हेर, शिरवली, करंजोड, सायवण, मेढे, भिनार, आडणे, वडघर, कळंभोण, आंबोडे, नवसई, भाताणे, खार्डी, डोलीव या गावांसाठी बहुजन विकास आघाडी हाच सत्ताधारी पक्ष आहे। ज्या गरीब कष्टकरी कुटुंबांनी अनेक वर्ष ठाकूरांनाच मतदान केलं त्या मतदारांना योजना येऊनही पाणी मिळणार नाही अशी स्थिती आहे। मात्र या घोटाळेबाज कामाबाबत बहुजन विकास आघाडी कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाही। पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेचा संबंध काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असताना बहुजन विकास आघाडीच्या विकासाचे श्रेय घेण्याच्या भूमिकेवर बोट ठेवले जात आहे। ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी विकासाचं श्रेय घेण्यासाठी बहुजन विकास आघाडी सर्वात पुढे असते। वसई पूर्वेकडील हजारो कष्टकरी कुटुंब पिण्याच्या पाण्याच्या हक्कापासून वंचित राहणार आहेत। हितेंद्र ठाकूर नेहमी बहुजन विकास आघाडीकडे 3 आमदार आहेत, जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष बहुजन विकास आघाडी आहे असे कायम ठासून सांगत आहेत। परंतु बहुजन विकास आघाडीच्या बालेकिल्ल्यात जल जीवनच्या पाणी पुरवठ्याच्या योजना घोटाळ्याच्या खाईत लोटल्या जात असताना बहुजन विकास आघाडीचे पक्षप्रमुख, विकास पुरुष हितेंद्र ठाकूर, त्यांचे आमदार राजेश पाटील, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषा निमकर आणि ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य जल जीवन मिशनच्या पाणी पुरवठ्याच्या योजनांतील घोटाळ्याच्या मुद्द्यावर मूग गिळून गप्पा आहेत। हितेंद्र ठाकूर यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातील जल जीवनच्या पाणी पुरवठ्याच्या वाया जाणाऱ्या योजना मान्य आहेत का? जल जीवनच्या योजनेवर काम करणारे अधिकारी, त्यांचा घोटाळेबाज कारभार हितेंद्र ठाकूर यांना मान्य आहे का? आणि ठाकूरांना अनेक वर्ष ज्या गरीब कष्टकरी कुटुंबांनी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सतत मतदान केले त्या गरीब कष्टकरी कुटुंबांची पिण्याच्या पाण्याच्या हक्कापासून होणारी फसवणूक हितेंद्र ठाकूरांना मान्य आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत। ठेकेदारांनी शासकीय तिजोरी लुटता यावी यासाठी कागदावर लेखाजोखा मांडण्यापुरतच काम करण्याचं धोरण ठेवलं आहे। वसई पूर्व परिसरात 100 कोटींपेक्षा अधिक पैसा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांवर खर्च होत असताना 100 कुटुंबांना सुद्धा नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळणार नाही
अशी विदारक परिस्थिती असताना सुद्धा वसई पूर्व परिसरात सत्ताधारी बहुजन विकास आघाडी हा पक्ष आणि विकास पुरुष खुद्द हितेंद्र ठाकूर जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांमधील घोटाळ्याबाबतीत गप्प आहेत आणि ठेकेदारांचा मात्र धुमाकूळ सुरू आहे। यावरील आपलं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।